बाई तुझा आशीर्वाद ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे जी अवनी असते ती पळून जाण्यासाठी आता सज्ज असते आणि ती आता अगदी बाहेरपर्यंत आलेली असते. पण अचानक तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. तशी अवनी मग पुन्हा आतमध्ये जाऊन लपते. तर दुसरा तिसरा कोणी नसून महेशदादा हा रात्री उशिरा घरी आलेला असतो. इतक्यात त्याचा फोन वाजतो. फोन वाजल्यावर महेशदादा फोन उचलतो आणि फोनवर बोलत असतो. हो, मी सुद्धा आत्ताच घरी आलो आहे. हो, मी सुद्धा जरा आता आराम करतो, रेस्ट करतो, रिलॅक्स होतो. त्याच्यानंतर मग आपण निघूया, पुढच्या कामाला लागूया. त्याबरोबर राजा अवनीला कॉल करतो आणि अवनीला विचारत असतो, मॅडम काय करायचं? मी आत्ताच बघितलं आहे दादांना आतमध्ये जाताना. त्याबरोबर अवनी म्हणते, काय करायचं म्हणजे जे ठरलं आहे तेच करायचं. तू आड बघ बाहेर, मी येते. त्यानंतर मग अवनी ही आत्ता कशीबशी दादाची नजर चुकवते आणि तिकडनं मोठी शिडी लावते आणि बाहेर पडते. त्यानंतर अवनी राजाला विचारते, माझं सगळं सामान कुठे आहे? त्यावर राजा म्हणतो, आधीच सगळं मी गाडीमध्ये टाकून ठेवलं आहे, तुम्ही फक्त गाडीमध्ये बसा, चला लवकर. आणि मग राजा आता तिकडनं ड्रायव्हिंग सीटकडे जातो. अवनी गाडीचा दरवाजा उघडत असताना पुन्हा एकदा घराकडे मागे वळून पाहते. राजा अवनीला म्हणत असतो, अवनी मॅडम चला, लवकर चला. आणि मग तो अवनीला पटकन गाडीमध्ये बसायला घाई करत असतो. अवनी मात्र त्या घराकडेच तशीच बघत राहिलेली असते. त्या एवढ्या साऱ्या आठवणी अवनीच्या मनामध्ये ज्या घर करून बसल्या आहेत त्या तिचा पाय निघू देत नसतात. तर इकडे लगेच राजा म्हणत असतो, मॅडम अहो बसा की, लवकर आपल्याला जायचं आहे ना आज. त्याबरोबर मग मात्र अवनीचा नाईलाज होतो आणि अवनी ताबडतोब गाडीमध्ये बसते. गाडीत बसल्यानंतरसुद्धा अवनी ही राजाने गाडी चालू केल्यावर मागे वळून वळून फक्त घराकडेच पाहत असते. त्यानंतर मग आता पुढे इकडे जी सुलू आत्या असते ती अंगणामध्ये सडा टाकत असते. तर तिला दिसतं समोरच्या अंगणामध्ये भाण्या झोपलेला आहे. मग ती मुद्दामून भाण्याच्या अंगावरती जोरात पाणी मारते. भाण्या उठतो आणि म्हणतो, ए कोण आहे रे? हां, कुणाचं माय माकड झालं आहे, कळलं ना का तुम्हाला? आता मग तो अशा शिव्या देत असताना मागून आत्या ओरडते, मी टाकलं मी तुझ्या अंगावर पाणी. उठ, माझं अंगण झाडून घे. माझ्या घराचं अंगण असं पारोसं ठेवू नकोस सकाळ सकाळ, समजलं ना? तिथं कोणी बाई नाही येणार आहे सकाळ सकाळ अंगणाला सडा मारायला, समजलं का? त्याबरोबर मग भाण्या आता चिडतो. भाण्या म्हणत असतो, आत्या तुला काही अक्कल बिक्कल आहे का गं? असं कसं पण वागते गं तू? माझ्या अंगावर पाणी मारायची तुला काय गरज होती? हां, अक्कल आहे का तुला? कशाला एवढी मोठी बाई झाली, म्हातारी झाली घोडी, तरी पण तुला अक्कल नाही का दिली देवानं? हां. त्याबरोबर ती म्हणते, अकलीचं कोणाला शिकवतो? घर माझं आहे, माझं लक्षात ठेवायचं. ह्या घरात आहे ना माझा हिस्सा. त्याबरोबर मग भाण्या म्हणतो, हिस्सा बिस्सा मला नाही सांगायचं आत्या, ते सगळं आहे ना अण्णांशी बोलायचं, लक्षात ठेव. आणि राहिला प्रश्न आमच्या घराचा अंगण झाडण्याचं, तर आम्ही आमचं बघून घेऊ, कळलं ना? तुला एकच बोलून बोलून सारखं कंटाळा येत नाही का गं? बाईचा आशीर्वाद नाही मिळणार, बाईचा आशीर्वाद नाही मिळणार. हां, गप्प बसायचा आता, एक शब्द पण बोलायचं नाही आत्या. त्याबरोबर मग यशा तिकडे येतो आणि म्हणतो, अरे काय चाललंय तुमचं? आत्या काय अगं? भाण्या काय, अरे सकाळ सकाळ कशाला भांडत करताय तुम्ही? त्यावर भाण्या म्हणतो, दादा अरे तुला नाही माहिती, मी इथं झोपलो होतो अंगणात, आत्यानी माझ्या अंगावरती पाणी मारलं, मग मी काय करायचं सांग ना? त्याबरोबर आत्या म्हणते, अरे अंगण झाडायला उठवलं बाबा मी तुला, आता तुमच्या घरात तर कोणी बाई येणार नाही आहे. एखाद्या वेळी कोरड्या विहिरीला पाणी लागल, एखाद्या वेळी त्या वाळवंट्याला पूर येईल, चंद्र दिवसाचा उगल, सूर्य रात्रीचा येईल, पण तुमच्या घराला बाईचे पाय काही लागणार नाहीत बघ. मग आता हे अशा परिस्थितीत जर तुम्हाला नाही उठवलं तर मग अंगण कोण झाडणार आणि कसं झाडणार? म्हणून उठवलं रे तुला अंगण झाडायला. चल माझ्या घराचं अंगण झाडून घे. त्याबरोबर मग आता भाण्या म्हणतोय, आत्या गप्प नाही, कशाला सारखं बोलत राहते ग? तुला काही वाटतच नाही का ग? हे असं सारखं बोलताना बाईचा आशीर्वाद नाही मिळणार, बाईचा आशीर्वाद नाही मिळणार, कंटाळा येत नाही का ग तुला? त्याबरोबर ती म्हणते की नाही, कंटाळा नाही येत, उलट मला लई भारी वाटतं, इतकं भारी वाटतं की असं नाचवंसं वाटतं, झिंगचिका. त्याबरोबर तो म्हणतो, होय का, बरं. आणि मग आता मुद्दामून भाण्या तिथे असलेल्या ड्राममधलं मगभर पाणी काढतो आणि आत्याच्या अंगावरती ओततो. आत्या म्हणते, काय रे तुला काही कळतं का नाही? काय अक्कल आहे का नाही तुला? अरे आईच्या वयाची आहे ना मी तुझ्या, माझ्या अंगावर पाणी कशाला मारलं? भाण्या म्हणतो, आता नाच, किती नाचायचं ते. दोघंही भाऊ आत्याच्या समोरच कानामध्ये कापसाचे बोळे भरू लागतात.
आत्या म्हणते अरे तुम्ही कापसाचे बोळे भरा नाही तर काही करा, पण मी बोलणारच, मी काही गप्प बसणार नाही तुम्हाला बोलल्याशिवाय, समजलं ना? हां, तुम्हाला बापानं संस्कारच केले नाही, संस्कार केले असते ना तर हे असे वागले नसते तुम्ही. त्याबरोबर मग भाण्या म्हणतो बोंबल बोंबल किती बोंबलायचं आहे ते, आम्हाला काही बी ऐकू येत नाही आहे बोंबल. तर इकडे आत्या म्हणत असते की तुम्ही कापसाचे बोळे भरा कानामध्ये नाही तर काहीही करा, मी तर बोलणार. हां, तुमच्या बापाने ना काही शिकवलं नाही, ज्ञान गेलेली पोरं. अरे आईच्या वयाची आहे ना मी तुमच्या, मला भिजवलं, माझ्यावर पाणी मारलं का? अक्कल विक्कल आहे का नाही तुम्हाला? सकाळ सकाळ मी आंघोळ करून आले होते, मला भिजवलं, बावळट कुठचे. लक्षात ठेवा, लक्षात. तुमच्या घराला ना बाईचा आशीर्वादच लाभणार नाही आहे, बाईचे पाऊलच तुमच्या घराला टिकणार नाही आहे, कळलं का? त्याबरोबर आता इकडे जी अवनी असते तिला राजा सांगतो एक काम करा, तुमच्या मोबाईलमधलं सिम काढा आणि लवकर इथेच फेकून द्या. अवनी म्हणते सिम? त्यावर राजा म्हणतो हो सिम. अहो विसरताय का, मोबाईल ट्रॅक होतात, जर तुमच्या घरच्यांनी आपल्याला ट्रॅक केलं ना तर आपण सहज पकडले जाऊ शकतो. माझं सिम तर मी ऑलरेडी काढून टाकलं आहे, तुमचं सिम पण तुम्ही लवकर टाका, कळलं का? त्याबरोबर अवनी म्हणते अरे पण राजा म्हणतो काढा लवकर. मग अवनी म्हणते हो काढते. सेफ्टी पिन आहे तुझ्याकडे? तर दुसऱ्या बाजूला इकडे जो विवान असतो तो आता विचार करतो की अवनीच्या बाबांनी काल अवनीवरती हात नको उगारायला हवा होता. जर रागाच्या भरात तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर उद्या लोक मलाच दोष देतील, मला नावं ठेवतील. नाही, असं होता कामा नये. लग्नाच्या आधी खुश ठेवायला हवं. म्हणून मग विवान आता अवनीला कॉल करतो. विवानने कॉल केल्यावर अवनी म्हणते विवानचा कॉल आहे. राजा म्हणतो नका उचलू, कट करा. त्याबरोबर मग अवनी फोन कट करते. आता अवनीने एक फोन कट केल्यामुळे विवान पुन्हा अवनीला कॉल करतो. आता विवान पुन्हा कॉल करतो तर अवनी ही आता राजाला म्हणते पुन्हा कॉल करतो. तर आता विवान हा विचार करतो अरे ही फोन का उचलत नाही अवनी, काय झालं? त्याबरोबर मग आता लगेचच अवनी म्हणते नाही नको उचलते. अरे हा कसा आहे तुला माहिती आहे ना, मी जर फोन उचलला नाही ना तर हा घरी दादा बहिणींना फोन करेल आणि त्यांना समजेल की मी घरात नाही आहे म्हणून. आणि तसंही अजून काय आपण फार लांब आलेलो नाही आहोत, त्यामुळे फोन उचलायला हवा. मग अवनी फोन उचलते आणि म्हणते हॅलो. त्याबरोबर विवान म्हणतो हॅलो अवनी, काय करतेस, झोपली आहेस का? त्यावर अवनी म्हणते झोपायला मी हे काय कॅनडा आहे का, झोपून फोन कॅनडामध्ये उचलतात? त्याबरोबर मग विवान म्हणतो अवनी काय झालं, तू माझ्यावर का चिडतेस? हे बघ चिडू नकोस ना प्लीज, शांत हो. तुझ्या बाबांनी तुझ्यावरती हात उगारला ते चुकीचंच केलं की. अगं मलासुद्धा ते नव्हतंच आवडलं, बघितलंस ना, मी लगेच तुझ्या बाबांना सांगितलं अंकल बाकी काहीही करा पण माझ्या अवनीवरती हात उगारू नका, सांगितलं की नाही मी तुला? त्याबरोबर मग इकडे अवनी ही म्हणायला लागते हो का? त्याबरोबर पुढे विवान म्हणतो श्रावणी हे बघ आय मिस यू, आपलं लग्न झालं की नाही श्रावणी? अवनी म्हणते माझं नाव श्रावणी आहे. त्याबरोबर विवान म्हणतो येस ऑफकोर्स. त्याबरोबर मग आता येस ऑफकोर्स तू बोलत असतो त्यावेळी अवनी म्हणते अरे मूर्खा, गाढवा, बिंढोका, अक्कल नाही आहे तुला अक्कल. त्याबरोबर विवान म्हणतो अवनी तू कोणाशी बोलतेस माहिती आहे का? त्यावर अवनी म्हणते हो, एकदम भरून पुरुषार्थ असलेल्या एका टँकर बरोबर बोलते मी. त्याबरोबर विवान म्हणतो अवनी भाषा नीट बोल, जपून बोल जरा. त्यावर अवनी म्हणते काही जपून वगैरे बोलणार नाही आहे मी तुझ्याशी, हीच तुझी लायकी आहे, समजलं ना? हां, बाईचा आदर तरी करता येतो का तुला? आला मोठा माझ्याशी लग्न करणारा. तुला काय वाटलं मी काय तिकडे कॅनडाला येऊन फक्त तुझ्यासाठी स्वयंपाक बनवणार आहे? अरे गोल्ड मेडलिस्ट आहे मी, गोल्ड मेडलिस्ट, आर्किटेक्ट आहे मी. हां, तुला काय वाटलं तुझ्यासाठी ती डिग्री महत्त्वाची नसली म्हणून माझ्यासाठी सुद्धा नसेल? मला माझ्या अभ्यासाची, माझ्या कष्टाची जाण नाही आहे का? ए विमान लक्षात ठेव, तू ना जियान विमान काय पण अस, तुझ्याशी ना कोणी लग्न करायला नाही पाहिजे, कोणी नाही, कारण तुझी लायकीच नाही आहे मुळात की तुझ्याशी लग्न कुणी केलं पाहिजे, समजलं ना? आत्तापर्यंत सतत मला त्रास देत आला आहे, फक्त बाउन्सरगिरी करत आला आहे, लक्षात ठेव. बॉडी बिल्डर, बाउन्सर आहेस तू, बाउन्सर. हां, लग्न करतो आहे मोठा माझ्याशी, काही लग्न वगैरे होणार नाही आहे तुझ्याबरोबर, समजलं ना? तुला काय वाटलं मी काय तू बोलशील तसं करणार आहे? तू बोलशील तसे कपडे घाल, तू बोलशील तसं तुझ्यासाठी जेवण बनव, बायको हवी की नोकर ते ठरव एकदा. बावळट, बिंडोक, मूर्ख, जाड्या, समजलं ना? त्याबरोबर तो म्हणत असतो ए अवनी तू काय बोलतेस? अवनी म्हणते हो मी काय बोलते आहे ना हे मला अगदीच व्यवस्थित कळतं आहे. गाढवा, कळतं आहे मला, सगळं व्यवस्थित कळतं आहे. असं का गेलं?
तसं का केलं, हे का केलं, ते का केलं, हे का घातलं, ते का घातलं, असं का घातलं, तसं का घातलं, हे सगळं करायला येणार आहे का मी तिकडे तुझ्याबरोबर कॅनडाला? हां. इतक्यात विवानला गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. आता हॉर्नचा आवाज आल्याबरोबर मग विवान म्हणतो, अवनी कुठे आहेस तू? गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतोय मला, तू गाडीत आहेस का? अवनी. त्याबरोबर अवनी आणि राजा एकामेकाकडे बघतात. अवनी म्हणते, मी कुठेही असो, तुला काय करायचं रे? तुला कशाला सांगू मी तुला सांगणार नाही आहे, समजलं ना? मी गाडीत असो, खोलीत असो, नाही तर चंद्रावर असो. एवढं बोलून अवनी फोन कट करते. त्यानंतर म्हणत असते की चला आता मला बरं वाटतंय, छान मोकळं वाटतंय. त्याबरोबर मग राजा म्हणतो, बरं पण आता आधी पहिलं तुम्ही ते सिम कार्ड काढून फेका, म्हणजे मला पण जरा बरं वाटेल. त्याबरोबर अवनी म्हणते हो, आणि ती पदराचा सेफ्टी पिन काढते आणि पटकन आता ती ताबडतोब ते सिम कार्ड काढून फेकते. सिम कार्ड काढून फेकल्याच्या नंतर मग आता अवनी ही छान मोकळा श्वास घेत असते. गाडीतून बाहेर डोकं काढते खिडकीतून आणि छान आता ती आनंद घेत असते. तर आता अवनी इतकी खुश असते, त्यामुळे राजालासुद्धा छान वाटतं, राजासुद्धा खुश असतो. तर इकडे आता वहिनी तयारी करत असते आणि दादा हा झोपलेला असतो. तर झोपलेला असताना दादाच्या फोनवरती विवानचा फोन येतो. दादा बघतो विवानचा फोन आहे. दादा वहिनीला म्हणतो, स्वाती विवानचा कॉल येतो. वहिनी म्हणते, नको उचलू, कदाचित अवनी उचलत नसेल ना, म्हणूनच तुझ्या फोनवरती केला असेल. अरे ही काय वेळ आहे का सकाळी फोन करण्याची? त्याबरोबर मग आता वहिनीने असं म्हटल्यावर दादा म्हणतो ठीक आहे, आणि तो फोन ठेवतो आणि पुन्हा झोपून घेत असतो. वहिनी म्हणते, काय नशिबात पडलं आहे अवनीच्या ध्यान काय माहिती. त्यानंतर मग आता पुन्हा विवानचा फोन येतो. पुन्हा विवानने फोन केल्यावर मग मात्र इकडे दादा वहिनीला म्हणतो, अवनी स्वाती अगं पुन्हा विवानच आहे. त्याबरोबर मग स्वाती वहिनी म्हणते, आता त्यावर विवानचा फोन आहे घेतो, नाहीतर तो बाबांना कॉल करेल आणि बाबा चिडतील, असं मग आता दादा वहिनीला म्हणतो. मग वहिनी म्हणते ठीक आहे घे. मग त्यानंतर दादा विवानचा फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो बोल विवान. त्याबरोबर विवान म्हणतो, अरे ते हाय हॅलो घाल चुली, आधी पहिले जा आणि तुझी बहीण कुठे ते बघ. त्याबरोबर मग दादा म्हणतो की अरे खोलीतच असेल ना, झोपली असेल ती, कुठे आहे म्हणजे काय. त्याबरोबर मग आता तो म्हणतो की खोलीत नाही आहे ती. त्याबरोबर दादा म्हणतो, हे बघ विवान, यावेळी अवनी कुठे जाणार आहे उठून, खोलीत असणार आहे ती. हे बघ उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नको, झोपली वगैरे असेल म्हणून फोन उचलला नसेल तुझा. त्याबरोबर मग आता विवान म्हणत असतो, ती तिच्या खोलीत नाही आहे, मी हॉर्नचा आवाज ऐकला आहे, आमचा कॉल आत्ताच झाला आहे, समजलं ना. त्याबरोबर दादा म्हणतो, हे बघ विवान, तू उगाच माझ्या बहिणीवरती शंका घेऊ नकोस, अरे आता उद्या लग्न होणार आहे ना तुमचं. त्याबरोबर मग विवान म्हणतो, अरे मी सांगतोय ना, म्हणून एक काम कर, जा आणि तुझ्या बहिणीच्या खोलीमध्ये तपास, बघ तिथे तुझी बहीण नाहीच आहे, आणि जर खोलीत तुझी बहीण असेल ना तर तू जे बोलशील ते मी हारायला तयार आहे, जा लवकर जाऊन खोलीमध्ये बघ, तिथे तुझी बहीण नाही आहे. त्याबरोबर मग दादा म्हणतो, बरं बरं विवान, मी बघतो काय करायचं, तू जरा शांत हो. त्यानंतर विवान फोन कट करतो. तर वहिनी दादाला विचारते, काय झालं. त्यावर दादा म्हणतो, अगं विवानचं असं म्हणणं आहे की अवनी तिच्या खोलीत नाही आहे. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अरे काहीही काय, आता एवढं सकाळ सकाळ अवनी आपली कुठे जाणार आहे. त्याबरोबर दादा म्हणतो, अगं पण बघायला तर हवंच ना, तो एवढा कॉन्फिडेंटली बोलतो आहे म्हटल्यावर. त्याबरोबर वहिनी म्हणते, म्हणजे तू का आता त्याच्या सांगण्यावरून आपल्या अवनीवरती संशय घेणार आहेस का. हे बघ आपली अवनी अशी नाही आहे. त्याबरोबर मग दादा म्हणतो, अगं पण बघायला तर हवंच ना, चल बघूया. आणि मग दादा तिकडनं वरती अवनीच्या खोलीकडे जातो. त्याबरोबर आता वहिनीसुद्धा दादाच्या मागोमाग तिकडनं अवनीच्या खोलीकडे येते. आता दोघंजणं दरवाजा खोलून आतमध्ये येतात. आता अवनी झोपलेली तर त्यांना दिसत नाही. वहिनी म्हणते, अरे बाथरूममध्ये असेल, एक मिनटं. मग वहिनी बाथरूममध्ये जात असते. ती दादाला म्हणते, तू बाल्कनीत बघ. दादा बाल्कनीत जाऊन बघतो. आता खोलीत अवनी दिसत नाही. खोलीत नसल्यावर मग दादा म्हणतो, मे बी खालीत कुठेतरी गेली असेल, बागेत वगैरे आपल्या, किंवा किचनमध्ये. चल खोलीत नाही आहे म्हटल्यावर काय लगेच घरात नाही आहे असं होत नाही ना, खाली बघू, बागेत वगैरे सापडेल आपल्याला ती. आणि मग आता वहिनी ही दादाला काहीच उत्तर देत नाही, कारण तिला समोर एक चिठ्ठी ठेवलेली सापडते. वहिनी जाऊन ती चिठ्ठी उचलते आणि दादाला म्हणते, थांब महेश. तसा दादा थांबतो. वहिनी दादाला सांगते, हे बघ
आणि मग ते दोघंही ती चिठ्ठी बघतात. त्यानंतर मग तसेच ते बाबांना भेटायला बाबांच्या खोलीत येतात. बाबा महेशला म्हणतात, अरे तू इतक्या लवकर कशाला उठला, झोपायचं होतं ना, तसंही आता सगळी बायकांची कामं आहेत, तुझी कामं झाली. त्यावर महेश म्हणतो, बाबा विवानचा फोन आला होता आणि विवानचं असं म्हणणं आहे की अवनी घरात नाही आहे. त्याबरोबर बाबा म्हणतात, अरे असं कसं होईल, असेल घरातच कुठेतरी, खोलीत नाही आहे म्हणून काय झालं. त्याबरोबर मग आता स्वाती म्हणते, बाबा आम्ही सगळीकडे शोधून आलो. त्यावर बाबा म्हणतात, सगळीकडे शोधून आलं. त्यावर मग आता लगेचच दादा म्हणतो, हो बाबा सगळीकडे शोधून झालं आहे आमचं, तिच्या खोलीत ही चिठ्ठी सापडली. त्याबरोबर मग आई आणि बाबा म्हणतात, चिठ्ठी, कसली चिठ्ठी, वाच बघू काय आहे. त्याबरोबर मग आता दादाची आणि वहिनीची सुद्धा चिठ्ठी वाचण्याची हिंमतच होत नसते. मग बाबा म्हणतात, अरे वाचा ना चिठ्ठीत काय लिहिलं आहे ते. त्याबरोबर मग वहिनी दादाकडे बघते, दादा वहिनीकडे बघतो. मग शेवटी बाबा पुढे येतात. तर वहिनी म्हणत असते, बाबा ही घ्या ना तुम्ही चिठ्ठी. आणि मग वहिनी ती चिठ्ठी तशीच बाबांच्या हातामध्ये देते. बाबा ती चिठ्ठी घेतात आणि ती चिठ्ठी आता ते उघडून पाहतात. तर आता त्या चिठ्ठीमध्ये अवनीने तिच्या भावना अगदी छान आणि स्पष्टपणे व्यक्त केलेल्या असतात. त्याच्यामध्ये अवनीने लिहिलेलं असतं, प्रिय आई बाबा, खरंच मी तुम्हाला समजावण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, पण तरीही तुम्हाला मी काय सांगते ते ऐकू आलं नाहीच. मी तुम्हाला सांगत होते, मला त्या बाउन्सरबरोबर, त्या विवानबरोबर लग्न नाही करायचं. बाबा तो विवान तुम्हाला खूप चांगला मुलगा वाटतो, पण खऱ्या आयुष्यात तसं नाही आहे. तो विवान तुम्हाला दिसतोय तितका चांगला अजिबात नाही आहे. त्याला मुलींबरोबर, स्त्रियांबरोबर बोलण्याची पद्धतही नाही आहे. अहो तो माझ्याबरोबर कधीच चांगला राहणार नाही. बाबा मी तुम्हाला हे सगळंच सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला विश्वास नाही पटला. ज्याला माझ्या स्वप्नांची किंमत नाही, माझ्या करिअरची काळजी नाही, माझ्या भविष्याचा विचार नाही, ह्या अशा मुलाबरोबर मी नाही संसार करू शकत. पण मला हा निर्णय घ्यावा लागतो. मी हे घर सोडून निघून जाते बाबा. आय एम सो सॉरी बाबा. हे पत्र लिहित असताना अवनीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असतात. पण तरीही अवनी हे पत्र लिहून पूर्ण करते आणि आता अवनी रडत असते. ती म्हणत असते, बाबा खरंच सॉरी हो, खरंच सॉरी. आणि मग अवनी हे पत्र पूर्ण करते, संपवते. तर दुसऱ्या बाजूला हे सगळं वाचून बाबांना धक्का बसतो. बाबा खाली बसतात आणि आईला म्हणतात, नाही गं, खोटं आहे हे सगळं. आपली अवनी हे असं काही वागणं शक्य नाही आहे. तुला वाटतं का अवनीने हे काहीतरी केलं असेल म्हणून? अगं नाही. तुला आठवतं ना, लहान असतानासुद्धा माझ्याकडे हट्ट करायची आणि मी एखादा हट्ट पुरवायला नाही म्हटलो का जाऊन अशीच कुठेतरी लपून बसायची. आणि मग मी जेव्हा म्हणेन की हो हो अवनी तू म्हणशील तसंच होईल, तुला हवं ते देईन, की मग अवनी लगेच हसत हसत खाली यायची आणि मला मिठी मारायची. अगं हे सुद्धा अगदी तसंच आहे. मला माहिती आहे ना, मी बघतो, मी शोधतो ना तिला. आणि मग आता बाबा स्वतःच अवनीला शोधायला तिकडनं बाहेर पडतात. आईला खूप काळजी वाटत असते, तर दादा आईला धीर देण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे बाबा वरती अवनीच्या रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती तर त्यांना अवनी तिकडे कुठेही दिसत नाही. रूममध्ये अवनी नसल्यामुळे मग बाबा आता तिकडनं बाहेर येतात बाल्कनीमध्ये. बाल्कनीतून ते खाली टोकावतात, तर अवनी त्यांना तिथेही कुठे दिसत नाही. तिथेही अवनी नसल्यामुळे मग ते खाली अंगणात येऊन बघतात. अंगणातही त्यांना अवनी कुठेच दिसत नाही. आता बाबांच्या लक्षात येतं की याचा अर्थ खरोखर अवनी घरात नाही आहे कदाचित. इतक्यात काही पाहुणे मंडळी बाबांना हाक मारते. बाबा म्हणतात, घ्या तुम्ही निवांत चहा घ्या, मला थोडं काम आहे लग्नाचं, मी बघतो. तर आता दादा म्हणतो, अगं स्वाती अशी उभी काय आहेस, तिच्या मैत्रिणींना वगैरे कोणाला तरी फोन कर, विचार त्यांना काही माहिती आहे का. त्यावर स्वाती वहिनी होकार देते. तर आता आई म्हणते, एक मिनटं थांबा महेश, अरे जर असं आपण तिच्या मैत्रिणींना कॉल करून विचारलं तर त्यांना समजेल ना अवनी घरात नाही आहे म्हणून आपण फोन करतो आहे म्हणून. मग दादा म्हणतो, मग काय करायचं आई, कसं शोधायचं. आई म्हणते, थांब बाबांना येऊ दे, ते काय म्हणतायत ते बघ. त्यावेळी बाबा तिकडे येतात आणि आता खूप मोठ्या धक्क्यामध्ये ते खाली बसतात. त्याबरोबर मग आई त्यांना विचारते, काय झालं, अहो बोला ना काहीतरी, काय झालं, तुम्ही असे का बसलात. त्याबरोबर बाबा म्हणतात, खरोखर अवनी घरामध्ये नाही आहे, खरंच पळून गेली. काही वाटलं नसेल का तिला हे असं काहीतरी वागताना, काहीच वाटलं नसेल का. एवढा मोठा निर्णय आयुष्याचा घेताना एकदाही तिच्या मनामध्ये आपला आईवडिलांचा विचार आलाच नसेल का. अशी तडकाफडकी कशी निघून गेली ती.
त्यानंतर मग आता आई म्हणते, पण ती गेली कशी, कोणाबरोबर? त्याबरोबर मग दादा सांगतो की आपण तो टेम्परवरी ड्रायव्हर बोलवला होता ना, त्याची गाडीसुद्धा बाहेर नाही आहे, तोही बाहेर नाही आहे. म्हणजे त्यानेच तर मदत केली नसेल ना अवनीला पळून जायला. त्याबरोबर मग मात्र आता आईबाबा त्याच्याकडे बघत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे अवनीचा डोळा लागतो. अवनी आता खुर्चीवरून त्या पडणारच असते, पण तोपर्यंत राजा अलगद तिच्या मानेला एक हात लावतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.